बऱ्याच गोष्टी जशा माणसाला आहेत तशा दुसऱ्या प्राण्याला आहेत, ते म्हणजे वानर. त्याच्या शरीराची रचना बघा. ते जंप वगैरे सहज अलगद घेऊ शकतात, कुठूनही उडी मारू शकतात, कुठूनही खाली येऊ शकतात. हा बघा, दुसऱ्याला त्याला जवळ येऊ देत नाही, खाऊ देत नाही त्याला. तो पण नरच आहे. हा जास्त भुकेला वाटतो. बघा मस्त बसलेत आणि शेंगदाणे खायलेत. हा जो आहे शेंगदाणे खातोय आणि त्याला तो इकडे आला की त्याला शेंगदाणे खाऊ देत नाही. बघा तो गेला तिकडं, जाऊन बसला वर. याचं आपलं सुरू आहे. हां, तो एकटाच खाणार आहे आता, कोणाला खाऊ देणार नाही. बघू शकता तुम्ही त्यांचे नखं बघा, हात बघा, पाय बघा, माणसासारखे नखं आहेत की नाही बघा, किती छान नखं आहेत. एक एक शेंगदाणा येचून खात आहे. पायाचे पंजे बघा किती लांबच्या लांब आहेत. तोंड, हाताचे पंजे, पायाचे पंजे एकदम काळे असतात. कानं, दात मात्र पांढरे शुभ्र असतात. बघा कसा खायला गप 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 गप. शेंगदाणे आवडतं त्यांना, केळी आवडती. दुसऱ्याला जवळ येऊ देणं झाले. हा महाळ्या आहे. चारे बोट त्याला वाकवावं लागतात. अंगठा छोटा असतो बघा, त्याचा अंगठा बघू शकता तुम्ही. अंगठा छोटा आहे आणि बाकी बोट लांब आहेत. वेचून खाता येते त्याला. बघा नख बघा, मांसासारखे नख आहेत अगदी आणि व्यवस्थित आहेत, वाढलेले नाहीत काही नाही असं वाटतं. नख कोण बरं काढत असेल यांचे. खाण्यावर लक्ष आहे पूर्ण. आजूबाजूला दुसरे बसलेत परंतु त्यांना येऊ देणं झालं जवळ. माणसाला जसं मूठ बांधून मुठीत काही धरता येतं किंवा मूठभर शेंगदाणे आपण असं धरू शकतो, परंतु त्यांना तसं जमत नाही. ती आपली मूठ भरून असं काही घेऊ शकत नाही. थोडंफार घेऊ शकते, मग आता जास्त आपल्यासारखं नाही धरू शकत. त्यांच्या हातात असं पूर्ण येत नाही. ते थोडं असं अशा प्रकारे येचून खाऊ शकतात किंवा काही एखादी वस्तू धरून ते हातात खाऊ शकतात. बघा तुम्ही त्यांची रचना कशी आहे.